तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा आणि जगभरातल्या वंचितांच्या आत्मसन्मानाचा नारा जय भीमची सुरुवात नेमकी कोणी केली आणि ती नेमकी कधीपासून झाली हे आज आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण समजून घ्या जय भीमच्या नाऱ्याची गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विदर्भामध्ये एक कार्यकर्ते होते. ते प्रचंड एकनिष्ठ असे कार्यकर्ते होते. त्यांचं नाव होतं बाबू हरदास एलियन. हे बाबू हरदास विदर्भामध्ये नागपूर परिसरामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं काम करत असत आणि त्यांनी 1935च्या दरम्यान भीम विजय संघ नावाची एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेमध्ये प्रचंड मोठा तरुणांचा भरणा होता. एक शिस्तबद्ध संघटन त्यांनी तयार केलेलं होतं. आणि मग ज्यावेळेस बाबू हरदास समाजामध्ये वावरायचे त्यावेळेस त्यांना लक्षात यायचं की मुस्लिम लोकांचा अभिवादनासाठी सलाम वालेकुम आहे, इतर लोक राम राम म्हणत आहेत, आपले काही लोक जोहार म्हणत आहेत. तर या सगळ्यामध्ये एकवाक्यता जर आणायची असेल तर आपल्या नेत्याला समोर ठेवून आपला एक अभिवादनाचा शब्द असला पाहिजे आणि तो शब्द कोणता असला पाहिजे याच्यावरती बाबू हरदास विचार करत होते. आणि चळवळीमध्ये जोश निर्माण करण्यासाठी आणि सर्वच समाजामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी त्यांनी एक नवा शब्द शोधून काढला, तो म्हणजेच जय भीम. आणि या जय भीम शब्दाची सुरुवात खऱ्या अर्थाने बाबू हरदासांनी त्यांच्या त्या भीम विजय संघामध्ये केली. आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकर 1936च्या दरम्यान स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात आणि स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रमुख म्हणून बाबू हरदासांना त्या ठिकाणी विदर्भाचे प्रमुख म्हणून नेमलं जातं. त्याच्यानंतर 1937मध्ये त्या ठिकाणी निवडणुका होतात आणि त्या निवडणुकामध्ये बाबू हरदास जय भीमचा नारा घेऊन समाजामध्ये जातात आणि त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्यांनी ते निवडून येतात. ते निवडूनच येत नाही तर विधिमंडळामध्ये जाऊन आमदार म्हणून काम करत असताना सामान्य जनतेचे वंचितांचे जे प्रश्न आहेत ते विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम बाबू हरदासांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. असे हे बाबू हरदास यांना आयुष्य मात्र फार कमी भेटतं. वयाच्या 35व्या वर्षी त्यांचं निधन होतं. असे बाबू हरदास हे यांना अगदी कमी आयुष्य जरी भेटलेलं असलं तरी यांच्या कमी आयुष्यामध्ये यांनी निर्माण केलेला जो जय भीमचा नारा होता तो सगळ्या जगामध्ये आज अनेक वंचित समूहाचा, अनेक अन्याय अत्याचार झालेल्या लोकांचा स्वाभिमानाचा, सन्मानाचा आणि क्रांतीचा नारा बनून समोर येत आहे.